नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयातील तासिकेमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, हिल रेंज एज्युकेशन सोसायटीचे हिल रेंज माध्यमिक विद्यालय भिलार या शाळेतील मी विज्ञान शिक्षक शिंदे मुकुंद सखाराम। आज आपण प्रकरण 9 कार्बनी संयुगे या प्रकरणाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। मागील 2 भागामध्ये आपण कार्बनी संयुगामध्ये निर्माण होणारे सहसंयोज बंध, कार्बनची वैशिष्ट्ये या विषयाचा अभ्यास आपण केलेला आहे। आजच्या भागामध्ये आपण हायड्रोकार्बन्स या उपघटकाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। हायड्रोकार्बन्समध्ये संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन्स या विषयाची माहिती आपण घेणार आहोत। या घटकाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण मागील भागामध्ये काही शिकलेलो आहोत, जो उपघटक शिकलेलो आहोत त्याच्याविषयी थोडीशी उजळणी या भागामध्ये करू। तर पहिला या स्क्रीनवर तुम्हाला जी रचना दिसत आहे, या रचनेपासून तयार होणाऱ्या संयुगाचे नाव आणि रेणुसूत्र सांगायचं आहे। लक्षात आलं तुमच्या? सांगा, संयुगाचं नाव कोणतं आहे? संयुग इथेन आणि रेणुसूत्र काय आहे? C2H6 म्हणजे C2 आणि H6, कारण याच्यामध्ये 2 कार्बन दिसत आहेत आणि 1 2 3 4 5 आणि 6 हायड्रोजनचे अणू या ठिकाणी दिसत आहेत आणि म्हणून या संयुगाचं रेणुसूत्र C2H6 आहे आणि संयुग आहे त्या संयुगाचं नाव आहे इथेन। दुसरा प्रश्न असा आहे, कार्बन अणूंमध्ये सहसंयोज बंध निर्माण करण्याची जी शक्ती असते तिला काय म्हणतात? मागील भागामध्ये कार्बन विषयीची माहिती घेतलेली आहे। कार्बन हा सहसंयोज बंध निर्माण करतो, ती शक्ती त्याच्यामध्ये असते, त्याला काय म्हणायचं? तर शृंखला बंधन शक्ती। आता आपण मागील भागामध्येच काही कार्बनची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत। कोणती आहेत कार्बनची वैशिष्ट्ये? बघा, पहिलं वैशिष्ट्य होतं कार्बनमध्ये सहसंयोज बंध तयार करण्याची अद्वितीय क्षमता। दुसरं वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये एकेरी दुहेरी बंधामुळे कार्बन संयुगांची संख्या अधिक असते। तिसरं वैशिष्ट्य कोणतं आहे? तर चतुस्संयोजी। चतुस्संयोजी म्हणजे काय? तर कार्बन अणू इतर 4 अणूंशी म्हणजे कार्बनशी किंवा इतर अणूंशी बंध तयार करतो, म्हणजे चतुस्संयोजी। आणि चौथं वैशिष्ट्य आहे समघटकता। या घटकांचा मागील भागामध्ये आपण अभ्यास केलेला आहे। खालील दिलेल्या संयुगामध्ये कोणती मूलद्रव्ये आहेत? बघा, पहिलं मूलद्रव्य आहे संयुगे आहे CH4 म्हणजेच मिथेन। दुसरं संयुग आहे CCl4 म्हणजेच कार्बन टेट्रा क्लोराइड। तिसरे मूलद्रव्य आहे CH3 म्हणजे काय? तर मिथाइल क्लोराइड। आणि चौथं मूलद्रव्य आहे C2H6 म्हणजेच इथेन आहे। आता मला सांगा, याच्यामध्ये मूलद्रव्ये कोणती आहेत? तर पहिलं, मिथेनमध्ये कार्बन आणि हायड्रोजन ही 2 घटक मूलद्रव्ये आहेत। कार्बन टेट्राक्लोराइड याच्यामध्ये कार्बन आणि क्लोरीन ही 2 मूलद्रव्ये आहेत। या तिसऱ्या संयुगामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि क्लोरीन ही 3 मूलद्रव्ये आहेत। तर या पुढच्या चौथं जे आहे इथेन, याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन ही मूलद्रव्ये आहेत। आता यामध्येच केवळ कार्बन आणि हायड्रोजन ही मूलद्रव्ये असलेली संयुगे तुम्हाला कोणती दिसत आहेत? तर ती संयुगे आहेत CH4 आणि दुसरं मूलद्रव्य संयुग आहे
C2H6. C2H6 म्हणजे काय तर इथेन आणि CH4 म्हणजे काय तर मिथेन. मिथेन आणि इथेन ही दोन कार्बन आणि हायड्रोजन ही मूलद्रव्ये असलेली केवळ कार्बन आणि हायड्रोजन ही मूलद्रव्ये असलेली संयुगे आहेत. कारण या मूलद्रव्यामध्ये कार्बन आहे परंतु हायड्रोजन या ठिकाणी नाही. या मूलद्रव्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि क्लोरीन पण आहे. म्हणजे केवळ कार्बन आणि हायड्रोजन ही दोन मूलद्रव्ये आहेत, अशी दोन संयुगे आहेत मिथेन आणि इथेन. मग अशा कार्बन आणि हायड्रोजन असलेल्या मूलद्रव्ये असलेल्या संयुगांना काय म्हणतात तर अशा संयुगांना आपण हायड्रोकार्बन मूलद्रव्य संयुगे असं म्हणायचं. तर हायड्रोकार्बन संयुगे म्हणजे काय तर ज्या संयुगांमध्ये केवळ कार्बन आणि हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन मूलद्रव्ये असे म्हणतात. मग हायड्रोकार्बन आणि कार्बन असलेली मूलद्रव्ये ही साधी व मूलभूत सेंद्रिय संयुगे आहेत. याच्यामध्ये मिथेन आहे किंवा इथेन आहे. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन या प्रकारची जी संयुगे आहेत ही सर्व संयुगे ही हायड्रोकार्बन्स आहेत. त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये त्या संयुगामध्ये केवळ कार्बन आणि हायड्रोजनच मूलद्रव्य आहेत. मग मिथेन पहिलंच मगाशी आपण CH4 हे मिथेनचं रेणुसूत्र आहे. त्या मिथेन हे सर्वात लहान हायड्रोकार्बन आहे. दुसरं संयुग जर पाहिलं आपण तर इथेन. तर इथेन याचं जे रेणुसूत्र आहे ते C2H6. यामध्ये तुम्हाला दिसत आहे C2H6 हे इथेनचं रेणुसूत्र आहे. मग हे जे रेणुसूत्र आहे हे आपण कशा पद्धतीने तयार होतं हे पाहायचं आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या की कार्बन 2 आहेत आणि म्हणून इथं एक कार्बन आहे. आता कोणताही कार्बन आहे तो इतर 4 अणूंशी सहसंयोजी बंध निर्माण करत असतो. मग यामध्ये कार्बन हा हायड्रोजन 3 हायड्रोजनचे सहसंयोजी बंध तयार करत असतो आणि पुन्हा तो दुसऱ्या कार्बनशी सहसंयोजी बंध यामध्ये तयार करत असतो. इथं तुम्हाला सहसंयोजी बंध हा कार्बन आणि कार्बनमध्ये झालेला दिसून येतो. म्हणजे हा जो पहिला जो कार्बनचा अणू आहे तो या 3 हायड्रोजनशी सहसंयोजी बंध निर्माण करतो. दुसरा कार्बन आहे तो या 3 हायड्रोजनशी सहसंयोजी बंध निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये चतुस्संयोजी असा गुणधर्म असल्यामुळे तो कार्बन आणि कार्बनशी सहसंयोजी बंध निर्माण होतो आणि त्याच्यामुळे हा जो बंध निर्माण झालेला आहे त्याच्यापासून आपणाला हे जे रचनासूत्र आहे हे तुम्हाला या पद्धतीने रचनासूत्र दिसून येतं. म्हणजेच 2 कार्बन आहेत आणि हायड्रोजन 1 2 3 4 5 6 म्हणजे C2H6 अशा पद्धतीने इथेनचं रचनासूत्र आपणाला काढता येतं. पान नंबर 115 वरती जरा डोके चालवा हा प्रश्न दिलेला आहे. त्यामध्ये प्रोपेनचे रचनासूत्र काढा. आता लक्षात घ्या या अगोदर आपण मिथेन, इथेन याचं रचनासूत्र कशा पद्धतीने पाहायचं हे कशा पद्धतीने काढायचं हे पाहिलेलं आहे. आता प्रोपेनचं रचनासूत्र काढत असताना रेणुसूत्र प्रोपेनचं C3H8 आहे. लक्षात घ्या C3H8 हे प्रोपेनचे रचनासूत्र आहे. म्हणजेच यामध्ये कार्बनचे 3 अणू आहेत, हायड्रोजनचे 8 अणू. मग यामध्ये कार्बन हा चतुस्संयोजी निर्माण करत असताना प्रथम काय करतो हायड्रोजनच्या 3 अणूंशी सहसंयोजी बंध निर्माण करतो. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी कार्बन हा इतर 2 हायड्रोजनशी आणि कार्बनशी सहसंयोज निर्माण करतो आणि तिसरा कार्बनसुद्धा अशा पद्धतीने सहसंयोजी बंध इथं सहसंयोजी बंध निर्माण होतो आणि पुन्हा या ठिकाणी सुद्धा कार्बनमध्ये सहसंयोजी बंध निर्माण होतो. म्हणजेच इथं 1 2 3 कार्बन आहेत आणि
1 2 3 4 5 6 7 आणि 8 हायड्रोजनचे 8 अणू यामध्ये दिसत आहेत. आणि म्हणूनच प्रोपेनचे रचनासूत्र काढत असताना आपण C3H8 म्हणजे हे जे रचनासूत्र आहे ते या प्रोपेनच्या रेणूसूत्रावरून आपण रचनासूत्र तयार करत असतो. म्हणजे इथं सुद्धा 1 2 3 कार्बन दिसत आहेत म्हणून C3, 8 हायड्रोजनचे अणू दिसत आहेत आणि म्हणून C3H8 हे प्रोपेनचे रचनासूत्र अशा पद्धतीने आपल्याला काढता येतं. मग इथं जे रचनासूत्र आहे त्याच्यामध्ये आपणाला संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे C3H8 हे संपृक्त हायड्रोकार्बन आहे. का आहे तर ज्या हायड्रोकार्बनमध्ये प्रत्येक अणूच्या 4ही संयोजांची पूर्तता एकेरी बंधनाने झालेली असते अशा हायड्रोकार्बनला संपृक्त हायड्रोकार्बन म्हणतात. लक्षात घ्या, संपृक्त हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं. पहिला मुद्दा आपण अगोदर काय घेतला की हायड्रोकार्बन म्हणजे काय. हायड्रोकार्बन म्हणजे काय तर त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन यांच्या सहसंयोज बंधातून झालेलं जे संयोग आहे त्याला हायड्रोकार्बन म्हणतात. आता हायड्रोकार्बनचा पहिला प्रकार संपृक्त हायड्रोकार्बन. मग संपृक्त हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं तर ज्या हायड्रोकार्बनमध्ये प्रत्येक कार्बन अणूच्या 4ही संयोजांची पूर्तता ही एकेरी बंधनाने झालेली आहे. म्हणजे इथं बघा, हा कार्बन आहे, पहिला कार्बन आहे. पहिल्या कार्बनचा अणू याच्यामध्ये 1 2 3 आणि 4 याची पूर्तता 4 संयोजांची पूर्तता एकेरी बंधनाने झालेली आहे. या कार्बनचा विचार जर केला तरी सुद्धा 1 2 3 आणि 4 सहसंयोज बंध यामध्ये निर्माण झालेले आहेत. या कार्बनचा विचार केला तर याही ठिकाणी 1 2 3 आणि 4 असे 4 सहसंयोज बंध तयार झालेले आहेत. आणि हे जे एक बंध आहेत ते एकेरी बंध झालेले आहे. बंधनाने असा हायड्रोकार्बन तयार झालेला आहे. याला आपण काय म्हणतो या हायड्रोकार्बनला संपृक्त हायड्रोकार्बन असं म्हणतो. आता महत्त्वाचा मुद्दा, अशा संपृक्त हायड्रोकार्बनला अल्केन सुद्धा म्हणतात. म्हणजेच C3H8 हे काय आहे अल्केन आहे. म्हणजे इथं लक्षात घ्या, संपृक्त हायड्रोकार्बन्स जे असतात ती एकेरी बंधनाने तयार झालेले असतात आणि या संयोगांनाच आपण अल्केन म्हणतो. दुसरा मुद्दा, आपण एथिनचं रचनासूत्र पाहायचं आहे. आता एथिनचं रचनासूत्र काढणे हा सुद्धा पान नंबर पाठ्यपुस्तकामधील पान नंबर 115 वरती हा प्रश्न विचारला गेलेला आहे. एथिनच्या रचनासूत्र काढत असताना एथिनचं रेणूसूत्र काय आहे तर C2H4. लक्षात घ्या, इथं आपल्याला कार्बनचे 2 अणू आहेत आणि हायड्रोजनचे 4 अणू आहेत. मग इथं या पद्धतीने आपण वर्तुळाच्या सहाय्याने आपणाला हे रचनासूत्र दाखवता येतं. म्हणजे 2 कार्बन आहेत आणि कार्बन आणि 2 हायड्रोजन एका कार्बनचा हा जो कार्बनचा केंद्रक आहे या केंद्रकाच्या बाह्य भागामध्ये जे कक्षा आहे ही कक्षा अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी या दुसऱ्या अणूच्या कार्बनच्या अणूशी सहसंयोजी बंध निर्माण करत असते. आता इथं जो बंध निर्माण झालेला आहे तो पहा, हा दुहेरी बंध या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून एथिनचे रचनासूत्र काढत असताना हा बंध जो निर्माण झाला आहे तो दुहेरी बंध आहे. आपण हा ठिपक्यांच्या सहाय्याने, हा वर्तुळाच्या सहाय्याने रचनासूत्र अशा पद्धतीने दाखवता येतो. म्हणजे इथं कार्बन आहे, हा कार्बन इथं दाखवलेला आहे, हा कार्बन आहे तो यामध्ये, आणि इथं जे 2 ठिपक्याच्या सहाय्याने दाखवलेले आहे तेच ठिपके यामध्ये दाखवलेले आहेत. आणि हायड्रोजन याच्यामध्ये हा इथं एकेरी सहसंयोज बंध आहे, यामध्ये मात्र दुहेरी सहसंयोज बंध यामध्ये निर्माण झालेला आहे. हेच रचनासूत्र आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा रेषीय संरचना या पद्धतीने आपल्याला दाखवता येते. याच भागामध्ये जरा डोके चालवा असा प्रश्न यामध्ये विचारलेला आहे. इथेनचे रचनासूत्र व इलेक्ट्रॉन ठिपका संरचना रेखाटणे असा प्रश्न याच्यामध्ये विचारलेला आहे. आता इथाईनचा जर विचार केला आपण तर जरा डोके चालवा, याच्यामध्ये इथाईनचे रचनासूत्र
व इलेक्ट्रॉन ठिपका संरचना रेखाटायची आहे. इथाईन म्हणजे C2H2 म्हणजे कार्बनचे 2 अणू आणि हायड्रोजनचे 2 अणू आहेत. मग हे रचनासूत्र आपणाला इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या सहाय्याने अशा पद्धतीने दाखवता येते. यामध्ये वर्तुळ संरचना आहे आणि इथं 1, 2 आणि 3 असा तिहेरी बंध निर्माण झालेला आहे. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये हे सहसंयोज बंध निर्माण झालेला आहे. कार्बन आणि हायड्रोजनमध्ये इथे एकेरी सहसंयोज बंध निर्माण, कार्बन आणि हायड्रोजनमध्ये याही ठिकाणी एकेरी सहसंयोज बंध निर्माण झालेला आहे. परंतु कार्बन आणि कार्बनमध्ये तिहेरी बंध निर्माण झालेला आहे. मग हा जो तिहेरी बंध आहे तो आपणाला अशाही पद्धतीने ठिपक्याच्या सहाय्याने आपणाला अशा पद्धतीने आकृतीत दाखवल्याप्रमाणे तिहेरी बंध दाखवता येतो. तोच आपणाला रेषा संरचनेच्या सहाय्याने अशा पद्धतीने कार्बन आणि हायड्रोजन आणि 3 रेषा दाखवलेल्या आहेत. म्हणजेच तिहेरी बंध असतो. म्हणजे एकेरी बंध दाखवला, दुहेरी बंध झाला आणि तिसरा जो आहे तो तिहेरी बंध. मग इथाईनमधील दोन्ही कार्बन अणूंच्या चतुस्संयोजीची पूर्तता करण्यासाठी या ठिकाणी किती बंध असणे आवश्यक आहे, किती बंध आपणाला गरजेचे वाटले, असा प्रश्न यामध्ये तुम्हाला जरा डोके चालवा यामध्ये विचारलेला आहे. तर याच्यामध्येच तुम्हाला तिहेरी बंध किंवा 3 बंधांची आवश्यकता आपणाला गरजेची आहे. त्यानंतर अशा पद्धतीने ज्या कार्बनी संयुगातील 2 कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो अशा कार्बन संयुगांना, दुहेरी आणि तिहेरी बंध असतो अशा कार्बनी संयुगांना आपणाला काय म्हणतो तर असंपृक्त हायड्रोकार्बन. एकेरी बंध असतो त्याच्यामध्ये संपृक्त हायड्रोकार्बन. मग संपृक्त हायड्रोकार्बन्स कोणते आहेत तर मिथेन आहे, इथेन आहे, ही संपृक्त हायड्रोकार्बन्स आहेत. असंपृक्त हायड्रोकार्बनमध्ये दुहेरी बंध असावा लागतो किंवा तिहेरी बंध असावा लागतो. आता याच्यामध्येच महत्त्वाचा मुद्दा असा आहे बघा की दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनला अल्किन म्हणतात. म्हणजे पहिल्या भागामध्ये एकेरी बंध असेल तर आपण त्यांना अल्केन हायड्रोकार्बन्स म्हणत असतो. दुहेरी बंध निर्माण झालेले असतात अशा हायड्रोकार्बन्सला किंवा अशा असंपृक्त हायड्रोकार्बन्सला आपण अल्किन म्हणतो. मग आता आणि तिहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बन्सला आपण अल्काइन म्हणतो. म्हणजेच इथं 3 भाग हायड्रोकार्बनचे 3 भाग होतात. पहिला म्हणजे एकेरी बंध असतो त्याच्यामध्ये अल्किन, दुहेरी बंध असतो त्याला आपण अल्किन म्हणतो आणि तिहेरी बंध असतो त्याला अल्काइन असे म्हटले जाते. आणि असंपृक्त संयुगे ही संपृक्त संयुगांपेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात. म्हणजे अल्किन आणि अल्काइन ही जी संयुगे आहेत ही संपृक्त संयुगांपेक्षा म्हणजेच अल्केनपेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात. आता यामध्ये आपण पृष्ठभागावरती काही कार्बन शृंखला दिलेल्या आहेत. आता कार्बन शृंखला ही यापूर्वी आपण असं पाहिलं की कार्बन शृंखला या सरळ, शाखीय आणि वलयी अशा पद्धतीच्या कार्बन अणूंच्या शृंखला आपण पाहिलेल्या आहेत. सरळ शृंखला म्हणजे एका पुढे एक आहेत, जोडत गेल्यानंतर अणूंची जी संरचना निर्माण होते, शृंखला निर्माण होते ती सरळ. त्याच्यानंतर दुसरी आहे ती शाखीय आहे, म्हणजे जसे फांद्यांप्रमाणे ती शाखीय शृंखला निर्माण होत असते. आणि तिसरी आहे ती वलय, म्हणजेच वर्तुळाकृती कृती किंवा गोल अशा पद्धतीने असतात. अर्थात इथं आपण कार्बन शृंखलामध्ये पहिल्या भागामध्ये इथं काय आहे पहा की आपणाला हा कार्बन C म्हणजे एकच कार्बन दिलेला आहे. मग याचं रचनासूत्र म्हणजे हायड्रोजन कार्बन आणि हायड्रोजनच्या सहसंयोज बंधाने निर्माण झालेलं जे आहे एक कार्बन हा चतुस्संयोजी निर्माण करतो. म्हणजेच
4 हायड्रोजनशी सहसंयोज बंध निर्माण होतो, त्याच्यामुळे हे जे आहे ते CH4 हे रेणूसूत्र तयार होतं आणि CH4 म्हणजेच आपण त्याला मिथेन म्हणत असतो. दुसरा यामध्ये एकेरी बंध आहे, कार्बन आणि कार्बन, 2 कार्बनमध्ये जी शृंखला निर्माण झालेली आहे, 2 कार्बनच्या आणि हायड्रोजन यांच्या सहसंयोज बंधामध्ये निर्माण झालेलं इथं हा जो आकृतीमध्ये किंवा रचनासूत्रामध्ये आपणाला 2 कार्बन आणि 2 कार्बन यांना सहसंयोज बंधाने जोडलेला हायड्रोजन आहे. 2 कार्बन आहेत, हायड्रोजन किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजेच याचं रेणूसूत्र हे C2 आणि H6 आहे. याला काय म्हटलं जातं तर हे इथेन आहे. एकेरी म्हणजे पहिला 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन असतील तर मिथेन, 2 कार्बन आणि 6 हायड्रोजन असतील आणि एकेरी बंध असेल तर इथेन. आता इथं तिहेरी बंध आहे, कार्बनमध्ये एकेरी बंध आहे, परंतु 3 कार्बन आहेत, यांच्यापासून हायड्रोजन आणि कार्बन यांच्या सहसंयोज बंधाने निर्माण झालेलं जे संयुग आहे त्याचं रेणूसूत्र C3H8, म्हणजे कार्बन 3 1 2 3 कार्बन 3 आणि हायड्रोजन किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजेच C3H8 हे जे रेणूसूत्र आहे हे रेणूसूत्र प्रोपेनचं आहे. म्हणजे पहिला मिथेन, इथेन, प्रोपेन. आता पहा क्रमाने आपल्याला त्यांची नावे सांगता येतात, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन अशा पद्धतीने. आता कार्बनचे 4 अणू जे आहेत त्यांच्यामध्ये एकेरी बंध आहे आणि या कार्बनला हायड्रोजनच्या सहसंयोज बंधांमुळे निर्माण झालेलं जे संयुग आहे त्याच्यामध्ये त्याचं जे रेणूसूत्र आहे आकृतीत दिसत आहे, त्याचं रेणूसूत्र आपल्याला जर पाहायचं असेल तर 1 2 3 4 कार्बन आहेत. लक्षात घ्या, 4 कार्बनचे म्हणजेच C4 आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हायड्रोजनचे अणू आहेत. म्हणजेच इथं बघा C4H10 हे रेणूसूत्र या रचनासूत्राचं झालं आणि याच रचनासूत्राला आपण ब्युटेन म्हणतो. म्हणजे 1 कार्बन असेल मिथेन, 2 कार्बन असतील इथेन, 3 कार्बन असतील प्रोपेन, C4 ब्युटेन आणि पुढचा जो यामध्ये आहे 5 कार्बनच्या एकेरी बंधातून C5H12 म्हणजे यामध्ये हायड्रोजन 12 आहेत, त्यालाच आपण C5H12 आहे या संयुगाला आपण पेंटेन असं म्हणतो. अशा पद्धतीने मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन अशा हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डिकेन अशा पद्धतीने. डिकेन म्हणजे काय तर त्या ठिकाणी 10 कार्बन असतील. यानंतर पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पान नंबर 117 तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये सरळ शृंखला, शाखीय शृंखला आणि वलयांकित शृंखला असा याच्यामध्ये आपणाला पान नंबर 117 वरती तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे आणि त्याची विभागणी करत असताना संपृक्त हायड्रोकार्बन, असंपृक्त हायड्रोकार्बन आणि सरळ शृंखला, शाखीय शृंखला आणि वलयांकित शृंखला म्हणजेच आत्तापर्यंतची अभ्यासलेली जी संयुगे आहेत, कार्बनी संयुगे आहेत, यांची विभागणी करत असताना सरळ शृंखला कोणत्या, शाखीय शृंखला कोणत्या, वलयांकित शृंखला कोणत्या, त्याचबरोबर त्यांची विभागणी संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बन्समध्ये करणार आहोत. तर पहिलं सरळ शृंखलेमध्ये आपणाला C3H8 म्हणजे याच्यामध्ये कार्बन किती आहेत C3H8 मध्ये तर कार्बन 3, एक इथं पहा 1 2 3 आणि H8 हे जे रचनासूत्र आहे हे कोणतं रचनासूत्र आहे तर प्रोपेन. C3H8
हे प्रोपेनचं रचनासूत्र आहे. हे संपृक्त हायड्रोकार्बन्समध्ये. दुसरा असंपृक्त हायड्रोकार्बन्स कोणतं आहे तर C3H6. त्याचं रचनासूत्र आपणाला यामध्ये अशा पद्धतीने दाखवता येतं. आता महत्त्वाचा या ठिकाणी बघा, असंपृक्त हायड्रोकार्बन्समध्ये दुहेरी बंध आणि तिहेरी बंध असतो. मग यामध्ये C3H6 हे दुहेरी बंधाने जोडलेलं आहे किंवा दुहेरी बंधातून निर्माण झालेलं आहे. आता हेच उदाहरण आहे संयुक्त हायड्रोकार्बन्समध्ये. ही सरळ शृंखला आहे, म्हणजे कार्बनला कार्बन एका सरळ रेषेमध्ये जोडलेले आहेत. यामध्ये सुद्धा कार्बन आणि कार्बन एका सरळ रेषेमध्ये जोडलेले आहेत म्हणून सरळ शृंखला. आणि इथं मात्र दुहेरी बंध आहे म्हणून हे असंपृक्त हायड्रोकार्बन्स आहे. तिहेरी बंधाचं उदाहरण आपणाला C3H4. C3H4 हे प्रोपाईनचं आहे, लक्षात घ्या. C3H4ची रचना यामध्ये इथं दाखवलेली आहे, रचनासूत्र. इथं तिहेरी बंध आहे. म्हणजे अशा पद्धतीने संपृक्त हायड्रोकार्बन्समध्ये आपणाला प्रोपेन, मगाशी इथंच दाखवलेलं होतं ते प्रोपीन आणि आत्ता जे आहे ते प्रोपाईन, ही सरळ शृंखलेची उदाहरणे आपल्याला सांगता येतात. त्याच्यानंतर शाखीय शृंखलेमध्ये एकेरी बंध हा C4H10 हा यामध्ये असणारी सगळी संपृक्त हायड्रोकार्बन्समध्ये एकेरी बंधाने निर्माण झालेले आहेत. C4H10 त्याचंच रचनासूत्र आपणाला या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. तर इथं आयसोब्युटेन हे कोण रचनासूत्र आहे, आयसोब्युटेन. म्हणजे C4H10 हे आयसोब्युटेन आणि इथं जे आहे ते शाखीय आहे, लक्षात घ्या. वरच्या भागामध्ये सरळ शृंखला आहे, यामध्ये आहे ते शाखीय आहे आणि हे संपृक्त हायड्रोकार्बन आहे. दुसरा पदे असंपृक्त हायड्रोकार्बन्समध्ये यामध्ये दुहेरी बंध आहे आणि हे जे रचनासूत्र आहे ते आपणाला C4H8 या रेणूसूत्राने दाखवता येतं. आणि C4H8 म्हणजेच आयसोब्युटिनिल, हे आयसोब्युटेन आहे. दुसरं आहे ते आयसोब्युटिन. C4H8 हे आयसोब्युटिन आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा जो भाग येतो तो संपृक्त हायड्रोकार्बन्समध्ये हा वलयांकित. पहिली सरळ शृंखला झाली, दुसरी शाखीय शृंखला, आता वलयांकित शृंखला. वलयांकित शृंखलामध्ये आपणाला C6H12. आता C6H12 हे रेणूसूत्र जे आहे हे कोणत्या संयुगाचं आहे तर सायक्लोहेक्झेन. हे जे रेणूसूत्र तुम्हाला या तक्त्यामध्ये इथं दिसत आहे हे सायक्लोहेक्झेनचं आहे. C6H12 म्हणजे याच्यामध्ये आपण 12 हायड्रोजन हायड्रोजनचे अणू यामध्ये तुम्हाला दिसणार आहेत. आणि असंपृक्त हायड्रोकार्बन्समध्ये आपणाला हे जे रचनासूत्र दिसत आहे हे रचनासूत्र सायक्लोहेक्झीन आहे, लक्षात घ्या. हे आहे सायक्लोहेक्झेनचं, हे आहे ते सायक्लोहेक्झीन. आता याच्यामध्ये किती कार्बन आहेत बघा, 1 2 3 4 5 6 कार्बन आहेत. आणि म्हणून त्याचं रचनासूत्र सांगत असताना C6. आणि हायड्रोजन किती आहेत इथून सुरुवात करू आपण, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. C6H10 म्हणजेच C6H10 हे जे रचनासूत्र आहे, म्हणजे आता C6H10 हे रेणूसूत्र झालं, लक्षात घ्या. रचनासूत्र आणि रेणूसूत्र याच्यामध्ये फरक लक्षात घ्या. हे सायक्लोहेक्झीन याचं रेणूसूत्र आहे आणि सायक्लोहेक्झीनचं रचनासूत्र हे इथं अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येतं. आणि हे दुहेरी बंध आहे. आणि म्हणजेच इथं लक्षात घ्या, दुहेरी आणि तिहेरी बंधातून या ठिकाणी तिहेरी बंध दिसतो, यामध्ये या उदाहरणामध्ये दुहेरी बंध, या उदाहरणामध्ये दुहेरी बंध दिसतो. ही सगळी असंपृक्त हायड्रोकार्बन्स आहेत. आणि इथं एकेरी बंध आहे, ही सगळी संपृक्त हायड्रोकार्बन्स आहेत. आणि अशा आडव्या पद्धतीने जर पाहिलं आपण तर ह्या सरळ शृंखला आहेत, यामध्ये शाखीय शृंखला आहेत, यामध्ये या तक्त्यामध्ये इथं दिलेल्या आहेत त्या वलयांकित शृंखला आहेत.
अशा पद्धतीने संपृक्त हायड्रोकार्बन्स आणि असंपृक्त हायड्रोकार्बनचं आपण 3 भागामध्ये वर्गीकरण करत असतो. आता दुसरा एक संयुग आहे बेन्झीन. आता बेन्झीनला ॲरोमॅटिक संयुग असं म्हटलं जातं. म्हणजे संयुगाचा एक प्रकार आहे तो बेन्झीनमध्ये ॲरोमॅटिक संयुग असं म्हटलं जातं. आता बेन्झीनचं रचनासूत्र आपणाला यामध्ये पाहायचं आहे. आता बेन्झीनचे रचनासूत्र पाहत असताना बेन्झीनचे रेणूसूत्र काय आहे तर C6H6. म्हणजेच कार्बन हा कार्बनशी आपणाला 6 कार्बनशी जोडावा लागणार आहे, बरोबर, आणि हायड्रोजन 6च असणार आहेत. त्याचं रचनासूत्र अशा पद्धतीने होतं. आता बेन्झीनचं वैशिष्ट्यच असं आहे, लक्षात घ्या की 6 कार्बन अशा वलयांकित रचनासूत्राच्या सहाय्याने दाखवलेला आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी इथं दुहेरी बंध, मग एकेरी बंध, परत दुहेरी बंध, एकेरी बंध, दुहेरी बंध, म्हणजे एकाड एक यामध्ये काय केलेलं आहे, दुहेरी बंध याच्यामध्ये आहे. म्हणजेच बेन्झीनला ॲरोमॅटिक संयुग का म्हटलं जातं तर बेन्झीन हे वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन्स आहे. या रचनेमध्ये किंवा या संरचनेमध्ये 6 कार्बन अणूंच्या वलयात, बघा 6 कार्बन आहेत, 1 2 3 4 5 6 अणूंच्या वलयात एकाड एक असे 3 दुहेरी बंध निर्माण करतात. हा त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असा गुणधर्म असल्यामुळे अशा पद्धतीचा जो वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म ज्या संरचनेत असतो त्यांना ॲरोमॅटिक संयुग म्हटलं जातं. आणि ॲरोमॅटिक संयुगामध्ये बेन्झीन हे त्याचं एक उदाहरण आहे. आज आपण काय शिकलो तर हायड्रोकार्बन्समध्ये बघा, आता आपण आत्तापर्यंत शिकलेलोचा पूर्ण सारांश इथं घेणार आहोत, या भागामध्ये इथं आत्ता घेणार आहोत. हायड्रोकार्बनचे 2 प्रकार आहेत, लक्षात घ्या. एक संपृक्त हायड्रोकार्बन आणि दुसरा जो आहे तो असंपृक्त हायड्रोकार्बन. संपृक्त हायड्रोकार्बन, असंपृक्त. आता असंपृक्त हायड्रोकार्बनचे आपणाला पुन्हा 2 प्रकार आहेत. असंपृक्त हायड्रोकार्बन्समध्ये अल्किन, अल्काइन, आणि संपृक्त हायड्रोकार्बन्सला आपण अल्केन म्हणतो. आता अल्केन हा एकेरी बंधाने, बघा या पद्धतीने आपण हायड्रोकार्बनचा पहिला प्रकार संपृक्त हायड्रोकार्बन, दुसरा प्रकार आहे असंपृक्त हायड्रोकार्बन. संपृक्त हायड्रोकार्बन्सला अल्केन म्हटलं जातं. का म्हटलं जातं तर ज्या संयुगामध्ये एकेरी बंध असतो त्याला अल्केन म्हणायचं. ज्या संयुगामध्ये दुहेरी बंध असतो, कार्बनच्या 2 अणूंमध्ये दुहेरी बंध असतो त्याला अल्किन म्हटलं जातं. त्या हायड्रोकार्बन्सला अल्किन म्हटलं जातं. आणि ज्या 2 कार्बनमध्ये तिहेरी बंध असतो अशा हायड्रोकार्बन्सला अल्काइन म्हटलं जातं. म्हणजेच अल्केन, अल्किन आणि अल्काइन असे यामध्ये आपण विभागणी करत असतो. तर इथं आपण अल्केनचं जे सामान्य सूत्र आहे हे या ठिकाणी CnH2n+2 या सूत्राच्या सहाय्याने सामान्य सूत्र दाखवता येतं. म्हणजेच लक्षात घ्या, मिथेन पहिला मुद्दा यामध्ये बघा, मिथेनचा जर आपण मिथेनचा विचार केला तर N 1 आहे, म्हणजे C1H2n, N बरोबर 1, 2 1 2, 2 + 2 4, म्हणजे CH4 या ठिकाणी आपणाला हे मिथेनचं रचनासूत्र, रेणूसूत्र आपणाला CH4 हे अशा पद्धतीने काढता येतं. आता अल्किनचं सामान्य सूत्र आहे CnH2n. लक्षात घ्या, हे फार महत्त्वाचं आहे, तुम्हाला पुढच्याही भागामध्ये याचा विचार करावा लागणार आहे. आणि अल्काइनचं रचनासूत्र आहे, सामान्य सूत्र आहे CnH2n-2. म्हणजेच या 3 सूत्रांच्या सहाय्याने आपणाला अल्केन, अल्किन आणि अल्काइनची उदाहरणे किंवा इतर संयुगांची रेणूसूत्र आणि रचनासूत्र यावरून काढता येतात. आता अल्केनची उदाहरणे कोणती? मिथेन, इथेन, प्रोपेन.
यामध्ये n बरोबर 1 टाकला तर मिथेनचं रेणूसूत्र मिळणार आहे. n बरोबर 2 टाकला तर इथेनचं रेणूसूत्र मिळणार आहे. n बरोबर 3 घेतलं तर प्रोपेनचं रेणूसूत्र आपल्याला काढता येणार आहे. दुसरं अल्किन. अल्किनचं उदाहरण आहे एथिन, दुसरं प्रोपिन आणि तिसरं ब्युटीन. अशा पद्धतीने आपल्याला अनेक एथिन, प्रोपिन, ब्युटीन आणखी उदाहरणे याच्यामध्ये सांगता येतात. आणि याची जे रेणूसूत्र काढत असताना याच्यामध्ये एनच्या किमती 1, 2, 3 घेतला तर याची आपल्याला रचनासूत्र काढता येतात. आणि अल्काईनची जी उदाहरणे आहेत त्याच्यामध्ये इथाईन आहे, प्रोपाईन आहे, ब्युटाईन आहे. अशा पद्धतीने अनेक उदाहरणे आपल्याला यामध्ये सांगता येतात. म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन या पद्धतीची. आणि ही अशा पद्धतीने आपण हायड्रोकार्बनची विभागणी आत्तापर्यंत शिकलो तो एका तक्त्यामध्ये आपण यामध्ये सांगितलेलं आहे. धन्यवाद. पुढील भागामध्ये आपण संयुगातील क्रियात्मक गट आणि सजातीय श्रेणी हा भाग पाहणार आहोत.